हॅलो. यस, थँक्यू. 6 चेंडू आता 41 धावेची गरज असेल मॅचमध्ये मात्र भूषण स्पोर्ट्स चिंचपाटा संघाला आणि आतापर्यंत मात्र खूप चांगला कमबॅक केलं या सामन्यामध्ये. पाटणोली टीमनं पहिल्याच सामन्यामध्ये मात्र चांगला प्रवास केलाय. 6 बॉल आणि 41 बॉलिंग मार्कमध्ये बॉलर तयार सुयोग पाटील रटाम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लोअर फुलटॉसच्या पद्धतीचा फेकला होता आणि फलंदाज होता स्ट्रायकिंग एंडला कल्पेश मुंडकर आणि एका बाजूने मात्र अक्षय ढमाले. ही जोडी पहिल्या सत्रामध्ये मात्र खराब क्षेत्ररक्षण केलं चिंचपाडा संघानं आणि त्यानंतर मात्र या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजे पाटोली संघानं. ओव्हर द विकेट 5 बॉल 41 धावा. लिव्हरपूल टॉस ऑन साइड मध्ये फटका खेळून काढलाय. रतेश चेंडू खाली येतोय. अक्षय ढमाले आलाय स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र 4 बॉल आणि 40 धावेची गरज. 4 चेंडू आणि आता 40 धावा. दादरपाडा आणि वडगर दोन्ही संघ आपण देखील रेडी राहायचं नेक्स्ट मॅच साठी. ओव्हर द विकेट कधी परिवर्तन आणि अक्षय ढमाळेचा हा फटका मात्र बाधा एक धाव देऊन जाईल चिंचपाडा संघाला. या स्पर्धेसाठी मात्र मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि या स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते सुनील जी गोवारी कामोटे समाजसेवक त्यांच्या माध्यमातून लाभली आहे. त्यानंतर मात्र बेस्ट बॅट्समन बॉलर अँड फिल्डर साठी मात्र ब्रँडेड शूज आहेत आणि याचे पुरस्कर्ते आहेत संतोष सदा गाबण चिंचपाडा यांच्या माध्यमातून आलेला आहे. क्षेत्ररक्षक फलंदाज आणि गोलंदाजासाठी मात्र श्रीकांत बोपी यांच्याकडून देखील ब्रँडेड टी शर्ट दिली जाईल आणि ही देखील आम्ही अनाउन्समेंट नक्की करू. सामन्यामध्ये मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे कारण पूर्णपणे फ्रंट फुटला आहे इथे आपण पाहतोय मैदानामध्ये तो म्हणजे पाटोली संघ. ओव्हर द विकेट सुयोगचा बॉल बॅन स्ट्रोक अक्षय ढमाळेच्याकडून. शेवटचा बॉल या इनिंग मधला आणि या पूर्णपणे मात्र सामन्यामध्ये मजबूत पकड. फक्त विजयी घोषित करण्याचं मात्र थोडं बाकी राहिले कारण हा सामना मात्र एकतर्फा झाला. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली फलंदाजी केली पाटणोली संघानं वाखण्याजोगी. आणखीन एक चांगला बॉल यावेळेस मात्र परफेक्ट क्लीन बॉल केला फलंदाज अक्षय ढामालेला आणि पहिलं सत्र संपलंय. चला मी दादरपाडा संघाला विनंती करतो आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. मी विनंती करेन पाटोली टीमला आपण लाईन अप करून मैदानाच्या बाहेर या आणि चिंचपाडा संघाला देखील विनंती आहे आपण देखील लाईन अप करून एकमेकांना हस्तांतरण करा. पहिला सामना जरी गमावला असला तरी पुन्हा एकदा आत्मपरीक्षण तुम्हाला करावं लागेल पुढच्या सामन्यासाठी. श्रीकांत बोपी यांच्याकडून देखील फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र ब्रँडेड टी शर्ट्स दिले जातील. हा ना उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा. उगवला थँक्यू तारा ती विजय. मिरहरा. तर सामनावीर ठरला या सामन्यामध्ये ज्या खेळाडून मात्र 11 चेंडूमध्ये 23 धावा केल्या. प्रतीक पाटील ठरला पहिल्या सामन्याचा सामनावीर. या प्रतीक वेल प्लेट. श्रीकांतजी बोपी यांच्याकडून मात्र फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी मात्र ब्रँडेड टी शर्ट. खऱ्या अर्थानं विहान स्पोर्ट्सचे ते प्रोप्रायटर ओनर आहेत. त्यांच्या शॉप्समध्ये तुम्हाला क्रिकेट क्षेत्रातील मात्र सर्व ब्रँडेड ॲसेसरीज रिझनेबल रेट्समध्ये मिळतील. आपण जरूर त्यांच्या शॉपशी संपर्क साधा. विहान स्पोर्ट्सचे मालक श्रीकांत दादा बोपी यांच्याकडून मात्र हे ब्रँडेड टी शर्ट असतील उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणासाठी. आणि या सर्व ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात विक्की गावण यांच्याकडून. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. मॅन ऑफ द मॅच ठरलाय प्रतीक पाटील आणि सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी इथे विनंती करतोय श्रीकांत भोपी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. विहान स्पोर्ट्सचे ओनर श्रीकांत दादा भोपी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे.
चला शुभेच्छा. 11 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग केली, 23 धावांचं योगदान देऊन मात्र पहिल्या सामन्यामध्ये प्रतीक ठरलाय सामनावीर. कॅमेरामन यस, आपल्या कॅमेऱ्यामध्ये या सर्व क्षणचित्रे कैद करायचे आहेत. दादरपाडा आणि एका बाजूला असेल वडगर. तर पहिलं सत्र आपण ऐकूया. आमच्या सोबत असतील म्हणजे समालोचक मित्र संदीप पनकेनी. हॅलो हॅलो धन्यवाद रोशन. तर नक्कीच आपण या स्पर्धेकडे वळूया. आपण ही स्पर्धा पाहतोय कैलासवासी राजेंद्र जनार्दन केनी व कैलासवासी रवींद्र लहू केनी क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी विशाल स्पोर्ट चषक 2021 या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना नक्कीच आपण पाहणार आहोत. तर विनंती असेल वडगर संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरायचे आहेत. वडगर विपक्ष दादरपाडा या दोन संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हा पहिला सत्र एकूण 4 षटकांचा पहिला सत्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ज्यांच्या वाटेला प्रथम सत्रामध्ये फलंदाजी आले तो वडगर संघ, आपणास विनंती असेल आपले सलामीचे जोडी मैदानामध्ये आपण पाठवायचे. तर नक्कीच काही क्षणातच या सामन्याला सुरुवात होईल. खूप सुंदर आयोजन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. तर नक्कीच या स्पर्धेचा आपण विचार केला तर साईप्रीतच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची मजा घेत असताना त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होईल. इथे दादरपाडा विपक्ष वडगर या दोन संघांमध्ये पहिला सत्र असेल. दादरपाडा संघानं पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकी जिंकून पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर वडगर संघाला इथे फलंदाजी करण्यासाठी पाचारण दिलंय. तर नक्कीच आमच्या एका प्रेक्षकाचा पॉकेट इथे हरवलाय. जर तो कोणाला मिळाला असेल तर नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण आणून द्यायचंय. तत्पूर्वी आमच्या मान्यवरांचं इथे आगमन झालंय. आदरणीय उपस्थित मान्यवर विलासजी भगत यांच्या संवेद, आदरणीय जितूजी गावंड असतील त्यांच्या संवेद विकी गावंड, या सर्व मान्यवरांचं इथे आगमन, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तर नक्कीच सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा हा सामना असेल. पहिला सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आले तो वडगर संघ. तर किती धावा कुठेल एकूण विनंती असेल दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये पाठवायचे आहेत. वडगर संघ दादरपाडा संघ संघनायकांना विनंती असेल 12वा प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये पाठवायचे आहे. तर नक्कीच एक सूचना असेल मित्रांनो, आमच्या एका प्रेक्षकाचा पॉकेट इथे हरवला आहे. कोणाला मिळाला असेल तर नक्कीच मित्रांनो द्या त्याला परत. तर नक्कीच इथे सामन्याला सुरुवात होईल. वडगर विपक्ष दादरपाडा असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठी बिग फाईट असेल. आम्ही पहिला सामना पाहिला होता भूषण 11 चिंचपाडा विपक्ष पाटणवली, मात्र त्या सामन्यामध्ये पाटणवली संघानं विजय प्राप्त केला. मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ विजय प्राप्त करेल हे पाहणं खूप गरजेचं असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहताय. इथे एका बाजूला असेल रोहित पाटील आणि
गोपाल जाधव. पंचांचा इशारा येते, सामन्याला सुरुवात होते. दोन सलामीची जोडी मैदानामध्ये. तर दादरपाडा संघाकडून पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज निमिष मोहिते. कशा प्रकारची गोलंदाजी होईल, कशा प्रकारची फलंदाजी हे पाहणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. मात्र इथे सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिला चेंडू निमिष मोहितेच्या माध्यमातून राईट अप ओव्हर द विकेट. रोहित पाटील साठी होता. स्टेर केला चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये केवळ दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पोहोचेल, चेंडू उचलेल, फेकेल तोपर्यंत इथे पहिल्या चेंडूवरती 2 धावा सहजपणे पूर्ण केला. स्वतःचं आणि संघाचं इथं खातं खोलत असताना हा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज रोहित पाटील. संघाची धावसंख्या आम्ही पाहतो 1 चेंडूची समाप्ती 2 धावा. खूप सुरेख सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा पहिला सत्र असेल. 24 चेंडूचा पहिलं सत्र. किती धावा जमवतील हे दोन फलंदाज. मात्र इथे थोडीशी चुकीची गोलंदाजी. पंच आमच्यापर्यंत वळतायत, आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. हा चेंडू स्क्वेअर आहे. थोडीशी खराब गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यानंतर दुसरा चेंडू हा स्क्वेअर फेकलाय. मात्र इथे अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होतोय. एका चेंडूची समाप्ती 3 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा निमिष मोहिते, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू अप्रतिम खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. मात्र इथे चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिझन मध्ये, सीमारेषे बाहेर. रोहित पाटील याच्या माध्यमातून हा चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघीर पाहावं अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. धन्यवाद डीजे. चौकार आला रोहित पाटील याच्या माध्यमातून. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या इथे आम्ही पाहतो धावफलकावरती 7 धावा. आमच्या संवेद आमचे गुणलेखक मित्र नितेशजी भोईर असतील, तसेच आमचे समालोचक आदरणीय रोशनजी पाटील आणि त्यांच्या आमचे संवेद दुसरे आमचे समालोचक अमितजी म्हात्रे यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मात्र इथे जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर चेंडू स्क्वेअर फेकला आणि तिसरा चेंडूवरती चौकार, म्हणजे 2 चेंडूची समाप्ती आणि तब्बल 7 धावा खर्च करणारा गोलंदाज निमिष मोहिते आम्ही मैदानावरती पाहतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल रोहित पाटील. मात्र इथे जसा चौकार आला त्यानंतर गोलंदाजावरती थोडासा दबाव, प्रेशर, आणि ते प्रेशर आणि गोलंदाजी करत असताना थोडीशी खराब गोलंदाजी निमिष मोहिते याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा इथे मार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. 8 धावा धावफलकावरती 2 चेंडूंची समाप्ती. विकेट करण्याचा प्रयत्न, केवळ सन्मान दिलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल, फेकेल तोपर्यंत वेल होता, अवधी होता. आता वेलेमध्ये 1 धाव सहजपणे पूर्ण केली आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येला पुन्हा एकदा आकार देण्याचं काम रोहित पाटील या फलंदाजानं केलंय. 9 धावा धाव फलकावरती लागल्यात. मात्र स्ट्राईक इथे रोटेट होतोय. आता मात्र ऑन स्ट्राईक एंडवरती असेल गोपाल जाधव. अद्यापर्यंत कोणत्याही चेंडूचा सामना केला नाहीये. मात्र इथे वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करेल. विकेट करण्याचा प्रयत्न, थोडंसं अपील जरूर केलं होतं. मात्र इथे उत्साह कमी होता, विश्वास कमी होता, उत्साह जास्त होता. मात्र इथं अपील फेटलला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. बॅट आणि चेंडूचा इथे काही संपर्क नाहीये. वैयक्तिक पहिला चेंडूचा इथे खेळ केला होता गोपाल जाधव यांना. मात्र हा चेंडू निर्धाव खेळतोय. कोणती धावसंख्या नसेल. आता मात्र कमबॅक इथे पाहायला मिळतोय निमिष मोहिते याच्या माध्यमातून. बॅटचा पेस, ताकदीचा वापर. पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर मात्र इथे उंची जास्त घेतली होती चेंडूनी, अंतर कमी गाठला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कोणती चुकी नाहीये. अप्रतिम झेल पकडला गेलाय. हा पहिला गडी बाद होते वडगर संघाचा. गोपाल जाधव. एकूण धावसंख्या 9 वरती. खूप सुंदर झेल इथे आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर नक्कीच अप्रतिम झेल. गोपाल जाधव हा फलंदाज बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय राज इंगळे. इथे रिव्हर्स शिफ्ट आपण केलाय, सफल होतोय. इथे रोहित पाटील. अप्रतिम फटका, चौकार आलाय. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आम्ही पाहतोय 13 धावा.
तर नक्कीच मित्रांनो ही स्पर्धा आम्ही पाहतो आणि या स्पर्धेसाठी ज्यानं मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल या स्पर्धेसाठी दिली ते आमचे मान्यवर आदरणीय सुनीलजी गोवारी साहेब एक मोठे समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप सुंदर सायकल स्पोर्ट सायकल आम्हाला मिळाली त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय तर नक्कीच खूप मोठं योगदान आदरणीय सुनीलजी गोवारी साहेबांचं या स्पर्धेसाठी लाभलं त्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा आम्ही मैदानामध्ये वळतोय इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 13 धावा धावफलकावरती पहिलं षटक आम्ही निमिष मोहिते यांच्या माध्यमातून पाहिलं एक गडी बाद केला आणि 13 धावा खर्च केल्या मैदानावरती गोपाल जाधव फलंदाज बाद झाल्यानंतर राज इंगले आणि त्याच्या संवेद रोहित पाटील असे दोन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळते रोहित पाटील याचा विचार केला तर 4 चेंडूचा सामना केला त्यामध्ये 2 चौकार त्याने नक्कीच आपल्या संघासाठी दिले चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 11 धावसंख्येवरती खेळणारा फलंदाज अद्याप देखील 3 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक असेल दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संघाच्या संघनायकानं ज्याच्यावरती जिम्मेदारी दिले तो दादरपाडा संघाकडून ओमकार कोहली मैदानावरती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल दोन्ही संघांना मात्र इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल ओमकार कोहली याच्या माध्यमातून फेकलं जाईल समोर असेल फलंदाज स्वतः संघाचा संघनायक राज इंगले मात्र राज इंगले स्वतः संघाचा संघनायक आहे संघनायकाची भूमिका काय असते ती मैदानामध्ये दाखवेल का 13 धावा धावफलकावरती लागल्यात एक गडी बाद झालाय मोठी धावसंख्या जोडणं गरजेचं असेल दादरपाडा संघासमोर जर वडगर संघाला जिंकायचं असेल तर 4 षटकामध्ये 50-55चा लक्ष ठेवणं गरजेचं असेल मात्र ती गरज भागून देतील का हे दोन फलंदाज मैदानावरती ओमकार कोहली तयार असेल ॲटम ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करेल समोर असेल फलंदाज राज इंगले येणाऱ्या चेंडूचा इथे सामना करेल बॅटचा फेन्स करण्याचा प्रयत्न पंचांकडे थोडंसं अपील केलं होतं मात्र इथे लेग बायच्या रूपानं एक धाव आले मोठा फटका मारायचा प्रयत्न केला मात्र इथे प्रयत्न असफल ठरतोय लेग बायच्या रूपानं एक धाव जरूर आले आणि एका धावेच्या मदतीनं संघ इथे पुढे पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती 14 धावा धावफलकावरती पहिला चेंडू सुरेख फेकी केली होती ओमकार कोहली यानं सुरेख सुरुवात केली जी गोलंदाजी निमेश मोहितेने केली होती थोडीशी खराब गोलंदाजी केली होती तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या मात्र इथे ओमकार कोहली कुठल्या प्रकारची गोलंदाजी करेल मात्र इथे पुन्हा एकदा थोडीशी चुकीची गोलंदाजी ओमकार कोहली याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय हा चेंडू स्क्वेअर लेग स्टंप सोडून गेलेला चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केल्यानंतर दुसरा चेंडू स्क्वेअर जी गोलंदाजी निमिष मोहितेने केली होती पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या त्यानंतर स्क्वेअर चेंडू फेकला त्याच प्रकारची गोलंदाजी इथे ओमकार कोहलीच्या माध्यमातून पाहायला मिळते तर चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल कारण त्यांच्या समोर असणारे 2 फलंदाज तिथे ताकदीचे आहेत आणि त्यांच्या समोर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल मैदानावरती अक्रॉस द लाईन इथे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र इथे प्रयत्न असफल ठरतोय बॅट आणि चेंडूचा काहीसा संपर्क नाहीये मात्र इथे रोहित पाटील हा फलंदाज हा चेंडू निर्धाव खेळतोय कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती धावसंख्या स्थिर असेल एकूण 2 चेंडूचा एक खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती पहिलं सत्र मार्गस्थ आहे आणि पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आले तो वडगर संघ किती धावा कुटेल किती धावांचं आव्हान दादरपाडा संघासमोर ठेवेल हे पाहणं खूपच गरजेचं असेल मैदानावरती गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार कोहली शांत वातावरण आणि त्या शांत वातावरणामध्ये चालू असणारा सामना मोठे फटके येणं अपेक्षित असेल इथे वडगर संघाच्या फलंदाजांकडून मात्र ते अपेक्षा पूर्ण करतील का असा देखील प्रश्नचिन्ह आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न इथे केला होता रोहित पाटील यानं मात्र प्रयत्न फसलाय इथे दांडी गोल होतोय रोहित पाटीलाची हा दुसरा क्रमांकाचा गडी बाद होतोय वडगर संघाचा 15 या धावसंख्येवरती शिवरायांचा मावला भला जनतेला हा नेताला भला साऱ्यांची साथ हाय द्याला म्हणून दादा नावाला आला आहे मनाने साधा अशी दादाची आला एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा धन्यवाद डीजे
रोहित पाटील हा फलंदाज इथे बाद होतोय. चांगलं असं योगदान त्याच्या माध्यमातून एकूण 6 चेंडूचा सामना केला त्याने आणि 11 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. एकूण धावसंख्या 15 धावा आम्ही धावफलकावरती पाहतोय. रोहित पाटील बाद झाल्यानंतर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज रोहित वैराले इथे मैदानामध्ये प्रस्थान करतोय. तर नक्कीच राज इंगळे देखील मैदानावरती असेल. स्वतः संघाचा संघनायक आहेत. मात्र आता रोहित वैराले यावेळीच मैदानामध्ये या चेंडूचा सामना करेल. ओमकार कोहली अप्रतिम चेंडूची फेकी एका पाठोपाठ दुसरा गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय. रोहित वरदाले देखील बाद होतोय. 15 धावसंख्येवरती वडगर संघाचा हा तिसरा गडी बाद. धन्यवाद डीजे. इथे फलंदाज बाद होतोय. रोहित वैराले बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये प्रकाश नाईक. सुरेख गोलंदाजी ओमकार कोहली याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जितकी प्रशंसा करावी तितकी कमी असेल, कारण एका पाठोपाठ 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलाय. इथे ऑन हॅट्रिक वरती असेल विकेटच्या, मात्र ते हॅट्रिक पूर्ण करेल का ओमकार कोहली हा गोलंदाज. चांगली अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर सुरेख कमबॅक ओमकार कोहली याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पूर्णपणे अडचणीमध्ये वडगर संघ. मात्र इथे बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न, ताकदीचा कमी वापर केला. सेफ लँडिंग होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. मात्र इथे एक धाव सचपणे पूर्ण केले. एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. एका धावेच्या मदतीनं खूप उशिरानं संघ पुढे सरकतो. एकूण 16 धावा धावफलकावरती. एकंदरीत विचार केला षटकाचा तर अद्यापपर्यंत अजूनही अंतिम चेंडू शिल्लक असेल. या षटकाचा विचार केला तर खूप सुंदर गोलंदाजी, आणि केवळ जर विचार केला आपण तर 3च धावा खर्च केल्या या गोलंदाजानं. मात्र अंतिम चेंडूवरती किती धावा खर्च करेल राज इंगळे मैदानावरती. मात्र यावेळेचा चेंडू सन्मान दिला होता मिड ऑन रिझन मध्ये. मात्र इथे एकच धाव, एका धावेपेक्षा काहीच नाही. षटक क्रमांक दुसरा सुद्धा समाप्त होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो वडगर संघ जाऊन पोहोचला इथे 3 गडी बाद 17 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आमचे पाटणवली गावचे एक प्रेक्षक आहेत, त्यांचा पॉकेट हरवलाय मित्रांनो. जर तो कोणाला मिळाला असेल तर प्लीज त्याचा परत द्या. आमच्या समालोचन कक्षामध्ये तो परत करायचा आहे. पॉकेटमधले तुम्ही पैसे घेतले चालतील, परंतु त्याच्यामध्ये त्याचे खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत त्या पॉकेटमध्ये, ते तुम्ही परत करायचे आहेत. जर कोणाला मिळाला असेल तर नक्कीच परत करा. तर नक्कीच सामन्याकडे वळूया. 2 षटकांचा ते खेळ समाप्त होते. 17 धावा धावफलकावरती लागले. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रणित कणेकर धादरपाडा संघाकडून 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. 2ऱ्या षटकाचा आपण विचार केला तर खूप सुंदर गोलंदाजी ओमकार कोहली याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. केवळ 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. मात्र यावेळीच प्रणित कणेकर कशा प्रकारची गोलंदाजी करेल. मात्र इथे राज इंग्लेच्या माध्यमातून आलेला हा सुंदर असा फटका 4 धावा. काय तुझं देऊल साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान सुंदर असा. धन्यवाद डीजे. 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या एकूण 4 धाव्यांच्या मदतीने जाऊन पोहोचले 21 धावसंख्येवरती. पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आल्या राज इंगळे या फलंदाजाच्या माध्यमातून.
खूप चांगली फलंदाजी करावी लागेल या दोन फलंदाजांना. धावसंख्या मोठी रचावी लागेल. मात्र इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे फसतोय प्रयत्न. दांडी गुल. राज इंग्लिश सुद्धा हा फलंदाज बाद होतोय. ते 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय वडगर संघाचा 21 धावसंख्येवरती. नादी नका लागू आगरी कुल्यांची वाघाची जात नाही डरणार. हे नादी नका लागू आगरी कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार. ही वाघाची जात नाही डरणार. जरा आगरी खवलला आगरी कोली खवलला तुम पलाला जागा नाही उरणार. आगरी कोली खवलला तुम्हा पालाला जागा नाही उरणार. कोली खवलला तुम पलाला जागा नाही उरणार. धन्यवाद डीजे. 21 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. वडगर संघ खूप नाजूक स्थितीमध्ये इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी दादरपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओमकार कोहली त्यानंतर प्रणित कनेकर सुद्धा देखील सुंदर अशी गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तिसऱ्या पंचांची ते मागणी केली गेली. आक्षेप घेतलाय गोलंदाजावरती. मी विनंती करते आयोजकांना की आपला तिसरा पंच मैदानामध्ये पाठवायचा आहे. विनंती असेल आयोजक वर्ग तिसरा पंच मैदानामध्ये दाखल करायचा आहे. इथे गोलंदाजावरती आक्षेप प्रणित कनेकर याच्यावरती आक्षेप घेतलाय. एकूण 21 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय प्रणित कनेकरनं. मात्र त्याच्यावरती आता आक्षेप घेण्यात आलाय फलंदाजाच्या माध्यमातून. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळी ते समाप्त होतोय. 3 चेंडूची अजूनही खेळी शिल्लक असेल. किती धावा खर्च करेल हा गोलंदाज तर किती धावा जमवतील हे दोन फलंदाज मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल प्रणित कनेकर. मात्र ते सामना करेल फलंदाज. फुलटॉन चेंडू होता. स्टेअर केला होता. चेंडूला दिशा दिली. तंत्राचा वापर केला होता. मात्र जिथे क्षेत्ररक्षक येईल चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या या दोन फलंदाजांनी. आणि 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले इथे 23 धावसंख्येवरती. फलंदाज आम्ही पाहतोय इथे प्रकाश नाईक आणि रफिक शेख. रफिक शेखच्या माध्यमातून या 2 धावा पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्या 23 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. प्रणित कनेकर 4 चेंडूची फेकी अद्यापपर्यंत केले. 6 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय. सुंदर गोलंदाजी. मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस ताकदीचा कमी वापर. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाहीये. अप्रतिम झेल. रफिक शेख हा फलंदाज इथे बाद होतोय 23 धावसंख्येवरती. हा 5वा गडी बाद वडगर संघाचा. तर नक्कीच खूपच नाजूक स्थिती वडगर संघाची. एका पाठोपाठ विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळते आहेत. तितकी ताकदीची गोलंदाजी दादरपाडा संघाकडून पाहायला मिळते. प्रणित कनेकर असेल मैदानावरती गोलंदाजीसाठी. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. अंतिम चेंडू फेकेल. इथे प्रकाश नाईक अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. मात्र अंतिम चेंडू लेग बाईच्या रूपानं 1 धाव आले या चेंडूवरती. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आम्ही पाहतोय 5 गडी बाद 24 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पहिला सत्र इथे मार्गस्थ. आणि पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय 24 धावा. म्हणजे एकंदरीत विचार केला तर 8ची सरासरी इथे गाठत असताना वडगर संघ मात्र या सरासरीला कुठेतरी वेग द्यावा लागेल. 3 षटकामध्ये 24 धावा कुठल्यात. अंतिम षटकामध्ये किती धावा येतील हा देखील मोठा प्रश्न असेल. या 2 फलंदाजांना काहीतरी किमया करावी लागेल. मोठे फटके लागावे लागतील. मात्र ते फटके येतील का या फलंदाजामधून. मात्र इथे थोडीशी खराब गोलंदाजी. पंचांचा इशारा येते. हा चेंडू नो बॉलचा इशारा.
आणि नक्कीच पुढचा येणारा चेंडू फ्रीट असेल. थोडीशी चुकीची सुरुवात इथे यश पाटील या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. पहिला चेंडू तो फेकलाय आणि त्याचा परिणाम इथे दादरपाडा संघाला भोगावा लागतोय. एकूण धावा खर्च केल्या गोलंदाजाने 0 चेंडूमध्ये 2. एकूण धावसंख्या 26 धावा. येणारा चेंडू हा फ्रीट असेल. खूप मोठी संधी असेल या फलंदाजासाठी. मात्र इथे नक्कीच आमच्या पारगाव गावचा बुलंद आवाज सागर पाटील आमचे समालोचक मित्र यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. अक्रॉस लाईन इथे प्रयत्न सफल होतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जातोय. खूप शांत क्रिकेट वडगर संघाकडून इथे पाहायला मिळतोय. मात्र कुठेतरी मोठे फटके लागावे लागतील वडगर संघाला. ते मोठे फटके अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. मात्र इथे आशा असेल फलंदाज रमेश मेहर याच्याकडून ते आशा पूर्ण करेल का आपल्या संघासाठी. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र चेंडूने उंची घेतलाय. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्यासाठी गेला होता, मात्र तिथे झेल जमिनीला दान होतोय. झेल सुटतोय. एक धाव नक्कीच आली या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 29 धावसंख्येवरती. आमचे मान्यवर आदरणीय अनिलजी भोईर साहेबांचा इथे आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करतोय या पण आमच्या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. गोलंदाज यश पाटील. तर नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा तयार यश पाटील. मात्र इथे चुकी केली क्षेत्ररक्षकानं, त्याचा परिणाम भोगावा लागतोय. आज चेंडू गेला सीमा पार 4 धावांसाठी. तर नक्कीच दादरपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकांची झालेली चुकी, त्याचा परिणाम इथे पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. 33 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडूची फेकी केली होती, थोडीशी घाई केली आहे फलंदाजाने, त्याचा परिणाम इथे भोगावा लागतोय. फलंदाज धावचीत बाद होतोय. प्रकाश नाईक इथे बॅक टू द प्रॅव्हलिन, हा 6व्या क्रमांकाचा गडी बाद 33 धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. प्रकाश नाईक बाद झाल्यानंतर प्रकाश पवार मैदानामध्ये दाखल होतोय. अजून या षटकाचा विचार केला 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यश पाटील देखील सुंदर गोलंदाजी करतोय. मोर द विकेट हा चेंडू स्टेअर केला. चेंडूला लॉंगर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत दुसरी धावेचा इथे प्रयत्न केला होता. प्रयत्न सफल. पुन्हा एकदा धावचीच्या रूपानं फलंदाज बाद होतोय. इथे रमेश मेहर हा फलंदाज इथे बाद होतोय. अलिबागची पोरं म्हटल्यावर राडा तर होणार आहे. धन्यवाद डीजे. नक्कीच या स्पर्धेची लाईव्ह टेलिकास्ट साई प्रीतच्या माध्यमातून केली जाते आणि घर बसलेले प्रेक्षक वर्ग देखील या सामन्याची मजा घेत असताना आणि त्यापैकी आमचे आदरणीय मान्यवर सुनीलजी गुवारी साहेब देखील युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. ज्यानं आम्हाला या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल सिरीजसाठी दिले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. तर नक्कीच सुनीलजी गुवारी साहेबांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मात्र इथे अंतिम चेंडूवरती आलेला हा चौकार. पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या सत्रामध्ये वडगर संघाने एकूण धावसंख्या जमवले, ती म्हणजेच 38 आणि वडगर संघासमोर दादरपाडा संघासमोर एकूण 39 धावांचा लक्ष्य असेल. इथे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय. वडगर विपक्ष दादरपाडा 2 संघांमध्ये हा मी सामना पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. 38 धावा ठोकल्यात आणि 39 धावांचं लक्ष दादरपाडा संघासमोर ठेवलाय. शहनशाह बादशाह शेरे दिल अमता नेता मेहरबान
तर नक्कीच मित्रांनो येणारी स्पर्धा आम्ही नक्कीच पाहणार आहोत। RR ट्रॉफी 2021 नेती स्पोर्ट कोली कोपर तर्फे चालू आहे स्पर्धा, परंतु आजच्या दिवसामध्ये त्या स्पर्धेमध्ये 2 संघ कमी आहेत। तर कोणाला खेळायचं असेल, कोणत्या संघाला खेळायचं असेल तर नक्कीच 9,000 रुपये प्रवेश फी असेल। जर ज्या संघाला खेळायचं असेल त्याने आमच्या सागर पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे। खरं तर त्या स्पर्धेची 12,000 रुपये एंट्री आहे, परंतु आज 2 संघ कमी असल्यामुळे थोडीशी खूप मोठी ऑफर असेल। 9,000 मध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाईल, परंतु तुम्हाला आजच खेळावे लागेल। तर कोणता संघ इच्छुक असेल तर नक्की सागर पाटीलशी आपण संपर्क साधायचा आहे। तर इथे पहिला सत्र समाप्त होते। पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला फलंदाजी आली होती तो वडगर संघ एकूण 4 षटकांचा खेळ केला, 24 चेंडूचा खेळ केला, त्यामध्ये 38 धावा ठोकल्या आणि 39 धावांचं लक्ष्य दादरपाडा संघासमोर ठेवले। तर दुसऱ्या सत्रामध्ये 39 धावांचं लक्ष्य दादरपाडा संघ कशा प्रकारे पूर्ण करेल, या 2 संघांपैकी कोणता संघ विजेता होईल, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, त्याचा धावतोवर्ण ऐकण्यासाठी मी पुढच्या सत्रामध्ये बोलतोय। तोपर्यंत विनंती करतोय आमच्या हिंदीचा गोड आवाज आदरणीय अमितजी म्हात्रे साहेबांना, तोपर्यंत डीजे। धन्यवाद संदीपन केनी, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना। और जहां इस 4 ओवर के बाद टोटल रन इस बोर्ड के ऊपर आए हैं, जीतने के लिए मेरे हिसाब से 39 रन चाहिए दादरपाड़ा टीम को। बिल्कुल वडगर टीम ने टोटल 4 ओवर में 38 रन इकट्ठा किया है। 39 रनों का टारगेट दादरपाड़ा टीम के सामने रखा हुआ है। चलते हम इस मैच में रिजल्ट क्या होगा, मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम तो जानते नहीं है, क्योंकि क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है और क्रिकेट ये सज्जनों का खेल है। लेकिन ड्रेसिंग रूम से सलाम मिर्च जोड़ी पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंचते हुए दोनों अंपायर भी हमारे इस बार देखा मैदान के अंदर पहुंचते हुए तैयार है हमारे साईप्रीत की टीम, तैयार है हमारे कमेंट्री बॉक्स में हमारे रोशन जी पाटिल, संदीपन जी केनी और हमारी जो स्कोरिंग की भूमिका निभा रहे हमारे परम मित्र नितेश जी भोईर, तैसे चिंचपाड़ा गांव के सुपुत्र, बेहतरीन स्कोरिंग के तौर के ऊपर अपना नाम रोशन करने वाले उमेश भाई, इन सभी का स्वागत करता, आयोजक कर्ताओं का स्वागत करता हूँ। हवा सुंदर छूटी हुई है और इस बार देखा जाए मैं चिंचपाड़ा के मैदान से अमित जी म्हात्रे बोल रहा हूँ। साफ आसमान, खुली हुई धूप, रह रह कर चलती हवा और जीतने के लिए 24 गेंदों में 39 रन की जरूरत है दादरपाड़ा टीम को। दादरपाड़ा टीम और दादरपाड़ा गांव जब जरूर हमारे आंखों के सामने आता है तो हमारे वरुण एसोसिएशन के अध्यक्ष प्रसाद जी भोईर, इनकी याद आती है, तथा हमारे प्रहलाद कासूकर साहब, इनकी याद आती है, और हमारे बेहतरीन साउंड सिस्टम खुद मैडिया उपस्थित है, उनका भी हम स्वागत कर रहा हूं। और चलता हूं 39 रनों का पीछा करने के लिए सलाम मिर्च जोड़ी पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके जो स्ट्राइक ओवर बैट्समैन खेल रहे श्रीनिवास मोहिते और उनके साथीदार है निमिष मोहिते। मोहिते बंधु मैदान के अंदर है, लेकिन गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए वडगर टीम के प्रारंभिक गेंदबाज है नरेश वाघे। पहला पावर प्ले, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, कड़ी धूप देखिए इस बार देखा जाए और हरी झंडी आती हुई अंपायर जी की मैच शुरू होने जा रही है। पहली गेंद और बिल्कुल ड्राइव कर दिया, गैप में गेंद भाग गई, गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए ठोकम ठोक की शुरुआत। कमांड जी
जय हिंद दोस्तों। हाँ धन्यवाद डीजे। शिवशंभो कोहली और हरिग्राम दोनों कप्तान टॉस करने के लिए कमेंट्री बॉक्स में आइए। हमारे अंपायर अमोल काले साहब और नील पारेसिया, ये दोनों अंपायर हमारे इस टूर्नामेंट के बेहतरीन अंपायर की भूमिका निभाने के लिए उन्हें चॉइस किया है। साई प्रीत लायू की टीम मौजूद है और क्या ब्लॉक हॉल में डाली हुई गेंद देखिए, भौरा जैसा गिर की मारता है वैसे गेंद गिर की मार रही, लेकिन सिली मैदान के ऊपर कोई फील्डर तैनात नहीं था। बॉलर जाएंगे गेंद को स्वयं उठाएंगे, तब तक के लिए बैट्समैन ने पहला इस बार सिंगल चुराया और सिंगल के साथ श्रीनिवास मोहिते पहुंचे व्यक्तिगत 5 रन पे। दादर टीम का स्कोर पहुंचा 5 रन। स्ट्राइक के ऊपर निमिष मोहिते आए और यह फुल टॉस गेंद थी, लेकिन गेंद भाग गई है। देखिए फुटबॉल खेलने जा रहे लेकिन थोड़ी गेंद की गति कम हो गई, तब तक के लिए दूसरा रन पूरा कर दिया। ये शायद लेग बाई का इशारा आया और इस 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा दादर टीम का 7 के घर में। नियति स्पोर्ट चिंतपाड़ा बनाम हरिग्राम दोनों कप्तान टॉस करने के लिए कमेंट बॉक्स से संपर्क कीजिए। लेफ्ट आर्म ओवर द विकेट उड़ाया और ये पकड़ जाएगा और देखिए लॉन्ग ऑन खिलाड़ी ने शानदार कैच लिया। मनीष मोहिते चले डगआउट में बिना खाता खोले ड्रेसिंग रूम में। हाँ बिल्कुल नरेश, इनको पहली सफलता मिली और पहली विकेट निमिष मोहिते के रूप में गिरती हुई दादरपाड़ा टीम को झटका लगा। टीम का स्कोर है 7, लॉस ऑफ 1 विकेट के नुकसान पे। जीतने के लिए 39 रन चाहिए, 39 रन टू विन दादरपाड़ा टीम। लेकिन 1 डाउन बैट्समैन मैदान के अंदर आते हुए कुणाल कासुकर, मिड ऑन शॉट, एक्स्ट्रा कवर, शॉट कवर, पॉइंट, शॉट थर्ड मैन, ऑफसाइड के ऊपर शॉट, फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग, ऑन साइड के ऊपर है और 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है। फुल टॉस गेंद बाउंड्री के बाहर, लंबा लगता है मेरे हिसाब से ये छक्का आया। तो पत्ता कर दो तो पत्ता कर दो हाँ बिल्कुल 13 स्कोर, 13 पे स्कोर जा चुका है। छक्के के साथ कुणाल कासुकर जिन्होंने खुद का खाता ओपन किया है और फुल टॉस से गेंद थी, उसे ऑन साइड के ऊपर खेल दिया। गेंद तारामंडल के अंदर गया और 6 रनों का बंडल आया। 13 स्कोर। आरंभिक गेंदबाज के ऊपर आक्रमण किया है और एक बार फिर से इस बार देखिए गैप में गेंद है, कवर खिलाड़ी दौड़ रहे लेकिन बॉल की जीत होगी, फील्डर की हार, गेंद बाउंड्री पार। इस बार बेहतरीन शुरुआत चौवा। हाँ बिल्कुल बिल्कुल। नेक्स्ट मैच है शिवशंभो कोहली वर्सेस खलीवली स्पोर्ट चिंतपाड़ा। टॉस करने के लिए अब आए दोनों कप्तान, शिवशंभो कोहली बनाम खलीवली स्पोर्ट चिंतपाड़ा। पहला ओवर महंगा साबित, नरेश वाघे जिनका ओवर इतना महंगा साबित हो चुका है कि इस पावर प्ले में बैट्समैन ने पूरी तरह से इस ओवर का फायदा उठाया और इस ओवर में टोटल रन यानी कि 17 रन बन चुके। चिंतपाड़ा दादरपाड़ा टीम का स्कोर पहुंचे 18 गेंदें शेष और टीम को जीतने के लिए 22 रन चाहिए। महंगा ओवर साबित हुआ, लेकिन यहां कुणाल कासुकर व्यक्तिगत 10 रन पे खेल रहे, एक छक्का एक बाउंड्री की सहायता से। या श्रीनिवास मोहिते
5 रन पे खेल रहे, एक बाउंड्री एक सिंगल के सहायता से। अब दूसरा ओवर यानी कि पावर प्ले एक ही ओवर का है, यानी कि एक पॉइंट खिलाड़ी दायरे के अंदर है। इस बार ऑफसाइड के ऊपर शायद यहाँ शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात कर दिया कैप्टन ने। एक शॉट फाइन लेके ऑन साइड के ऊपर, और बाकी खिलाड़ी इस बार डीप में तैनात है। फुल टॉस गेंद, शॉट एक्स्ट्रा कवर खिलाड़ी इस बार देखिए थ्रो आते समय बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे, मगर इस सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता। स्कोर है 18 के घर में। एक विकेट के नुकसान पे जीतने के लिए 39 रनों की जरूरत दादरपाड़ा टीम को। वडगर टीम का एक छोटा सा एक मुझे लग रहा है ये स्कोर है, लेकिन पहला ओवर महंगा साबित हो चुका। दोपहर का सत्र बन चुका है, सभी दर्शक टकटकी के साथ इस मैच को देख रहे हैं। और बहुत अच्छी गेंद, लेकिन यह दिशा से भटकती हुई, वाइड का इशारा है अंपायर नील पारेसिया इनके तरफ से। एक सिंगल के साथ स्कोर जाता है यहाँ 19 के घर में। परिवर्तन करना चाहिए। शिवशंभो कोहली और खलीवली स्पोर्ट चिंतपाड़ा टॉस करने के लिए आई है, मगर यहाँ सिंगल मिलेगी। दोबारा वाइड गेंद। कहते हैं ना क्रिकेट में अपने पास गति अच्छी है, लेकिन अपने पास दिशा नहीं तो आपकी दशा है। 2 अतिरिक्त रन मिले और इस अतिरिक्त रनों के साथ स्कोर 20 के घर में पहुंच चुका है। 21 के घर में माफ कीजिए। उड़ाया और ये लॉफ किया है, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी मौजूद है और बड़ी अच्छी ट्राई की थी, लेकिन अंत में गेंद सीमा रेखा के बाहर ही गई। 6 रन के लिए डीजे। हॅलो, थँक्यू। शिवशंभो कोहली आणि खलिबली स्पोर्ट्स चिंचपाडा दोन्ही या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या शिवशंभो कोहली आणि खलिबली स्पोर्ट्स चिंचपाडा या दोन्ही टीमच्या संघनायकांना मात्र आम्ही हा ऑफिशियल कॉल देतो, पण टॉससाठी यायचा आहे। आउट। एक बार तो शायद जीवनदान मिला, छक्का गया, लेकिन दूसरी बार इस बार देखा जाए श्रीनिवास मोहिते को चलता कर दिया। अपनी टीम के लिए 12 रनों का योगदान दिया। टीम का टोटल स्कोर 27। 2 विकेट के नुकसान पे दादा बड़ा टीम का स्कोर। जो गेंदबाज है प्रकाश नाइक, इन्हें सफलता मिली डीजे। बजाना काय को बंद किया? हाँ, 4 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए ओमकार कोहली आए। 27 स्कोर बन चुका है। जीतने के लिए 12 रन चाहिए, तो इस बार और 2 सफलता निकलना ही चाहिए, लेकिन गेंदबाजी किफायती करना चाहिए, प्रभावी गेंदबाजी करना चाहिए। और इस बार किनारा लग चुका है, लेकिन पिच प्रोडक्शन था दायरे के अंदर। इस बार देखा जाए फील्डिंग अच्छी हुई, मगर एक सिंगल लेने में कामयाब बल्लेबाज। एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता। स्कोर है 28 के घर में, 28 पे। चला, कॅप्टन सुरेश केणी आपण यायचा आहे। सुरेश केणी यांना मी विनंती करतो, पण यावं व्यासपीठावरती। दोन्ही टीम खलवली स्पोर्ट्स चिंचपाडा आणि एका बाजूने मात्र शिवशंभो कोहली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे। बिल्कुल देखिए, शॉट एक्स्ट्रा कर के ऊपर खिलाड़ी थोड़े से फंबल हो गए। फील्डिंग अच्छी करती तो इस बार रन भी बच जाते थे, मगर थोड़ी सी खराब फील्डिंग का क्षेत्ररक्षण वहां देखने को मिल चुका है। शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर 2 रन के साथ, और इस बार कवर के ऊपर खेला हुआ शॉट, लेकिन खिलाड़ी वहां तैनात थे। एक सिंगल मिलेगी, बढ़िया थ्रो आया, मगर एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता। स्कोर पहुंचा है 31 के घर में। 31 लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पे दादरपाड़ा टीम का स्कोर। जीतने के लिए 12 गेंदे शेष है, और टीम को मेरे हिसाब से यहाँ 8 रनों की जरूरत है डीजे। सागरी फिरतीची दौलत न्यारी पारू फसली हाय तू सोन्यावानी भान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या थँक्यू। किनारी। या दरम्यान चिंचपाडा नगरीचे सिनियर क्रिकेटर, खऱ्या अर्थानं पूर्वीचा काळ ज्याने खऱ्या अर्थानं या चिंचपाडा गावासाठी खूप मोठं योगदान दिले, ते आदरणीय सुरेश केणी साहेबांना मी विनंती करतो, पण यावं व्यासपीठावरती। प्रत्येक वेळी मात्र चिंचपाडा संघासाठी त्यांचं मोठं समर्थन
प्रत्येक क्रीडांगणामध्ये आम्ही त्यांना पाहतोय. आदरणीय सुरेश केणी साहेबांना मी विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती. खरं तर अमित मात्र जर पूर्वी जर यूट्यूब व्हॉट्सअप असतं तर यांचं नाव मात्र महाराष्ट्राच्या बाहेर गेलं असं, एवढं चांगले खेळाडू होते. मी सुरेश केणी साहेबांना विनंती करतोय आपण यावं व्यासपीठावरती. बिल्कुल उन लोगों ने क्रिकेट के लिए काफ़ी शानदार योगदान दिया है, इसलिए आज भी, कल उनके ज़माने में यूट्यूब नहीं था लेकिन आज भी यूट्यूब के ऊपर उनका नाम निकल रहा है. ये उन्होंने की हुई मेहनत है, लेकिन 8 रन चाहिए जीतने के लिए. और एक बार फिर से यहाँ थोड़े से बैट्समैन फंस गए हैं, लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन नहीं थे कि हेलीकॉप्टर भी आया है. शायद मुझे चंदू भाई की कमाई रोशन ज़्यादा है इसलिए हेलीकॉप्टर भी आया होगा. तो यकीनन के साथ ये गेंद डॉट चली गई है. गेंदबाजे प्रकाश पवार और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर गैप में गेंद है. मिड विकेट खिलाड़ी गेंद पे दौड़ रहा है, लेकिन बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद बाउंड्री पार. बढ़िया बल्लेबाजी चल रही है. हाँ बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. सुरेश केणी साहब, इनका हमारे मंच के ऊपर आगमन हो चुका है. उनका हम हार्दिक स्वागत करने जा रहे हैं. सीनियर प्लेयर जिन्होंने क्रिकेट के लिए काफी योगदान दिया है, लेकिन 4 रन के साथ स्कोर है 35. ये बाउंड्री के साथ मुझे यह लग रहा है इरादा स्पष्ट कर दिया और 4 रनों के साथ विनिंग शॉट खेला और मैच को जीता. लगभग देखा जाए नजरपाड़ा टीम ने और परास्त करना पड़ा इस बार देखा है वडगढ़ टीम को. जीतने वाली टीम का अभिनंदन, तो हारने वाली टीम को हम ढेर सारी शुभकामना देते हैं, आभार व्यक्त करते हैं. तो नेक्स्ट मैच इस बार देखा जाए शिवशंभो कोहली बनाम खलवली स्पोर्ट चिंचपड़ा. दोनों कप्तान टॉस करने के लिए कमेंट्री बॉक्स में आइए. ये बाउंड्री विनिंग शॉट जो बैट्समैन ने खेला है, ओमकार कोहली व्यक्तिगत 11 रनों का योगदान देके नॉट आउट रह चुके और उन्हें साथ कुणाल जी कासूकर जो 11 रन पे नॉट आउट रहे. मैच को जीता दादरपाड़ा टीम ने. तो चलते हम एक बार फिर से इस मैच का मैन ऑफ द मैच का अवार्ड तो होगा ओमकार कोहली. 1 ओवर में 2 विकेट उन्होंने हासिल किया. 5 गेंदों में 11 रनों का योगदान देने वाले दादरपाड़ा के ओमकार कोहली, इन्हें हम विनती करते कि हमारे मंच के ऊपर आइए ये मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए. तो जैसे ही मैच लगभग देखा जाए हम टॉस करने के लिए यहाँ खलवली स्पोर्ट चिंचपड़ा बनाम कोहली कैप्टन को विनती करते हैं, शिवशंभो कोहली कैप्टन को, कि आप टॉस करने के लिए हमारे कमेंट्री बॉक्स में आइए. आपको हम बार बार अनाउंसमेंट करने जा रहे, हमारे सूचने के ऊपर ध्यान दीजिए. जैसे मैन ऑफ द मैच का एक बार फिर से हम अवार्ड देने जा रहे हैं शायद यहाँ ओमकार कोहली को. ओमकार कोहली आप आइए, पहले हस्तांतरण कीजिए, वो महत्वपूर्ण है. उसके बाद मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए हमारे मंच के ऊपर आइए. जैसे हमने इस बार शिवशंभो कोहली बनाम खलबली स्पोर्ट चिंचपड़ा इनके बीच मुकाबला होगा, तब तक के लिए जैसी मैच शुरू होगी, टॉस होगी, तब तक के लिए आप सूर्य हमारे परम मित्र इस बार रोशन जी पाटिल, मैं तारा, संदीपन जी केणी और खुद मैं यहाँ उपस्थित हूँ. लेकिन विनती करता हूँ कोहली कैप्टन और चिंचपड़ा कैप्टन की टॉस करने के लिए कमेंट बॉक्स से संपर्क कीजिए. चला शिवशंभो कोहली आणि खलवली स्पोर्ट्स चिंचपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण ओमकार कोहली ठरलाय सामनावीर आणि सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे माजी क्रिकेटर सुरेश केणी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे ओमकार कोहली या खेळाडूला. 2 विकेट आणि 11 धावांचं योगदान मात्र या खेळाडूने आपल्या टीमला दिलंय आणि हा ठरलाय मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.